मॅडम, तुमचा पहिला नाळ 1 होता, आता नाळ 2 येतोय. काय वेगळी भूमिका आहे या सिनेमामध्ये आणि कसं चैत्याचं आणि तुमचं नातं आता तरी व्यवस्थित झालंय की नाही? म्हणजे प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे या सिनेमात? नाळ भाग 1 मध्ये भरभरून प्रेक्षकांनी आमच्यावर प्रेम केलं. आई आणि मुलाचं जे नातं होतं त्या नात्यावर लोकांनी खूप प्रेम केलं. त्यामुळे श्रीला म्हणजे चैतूला आणि मला असं खूप लोकांनी डोक्यावर घेतलं आणि त्यामुळे आमची जबाबदारी अर्थातच वाढली आहे. तुमच्यासमोर आता भाग 2 घेऊन येतोय आणि भाग 2 मध्ये खरं तर आई तीच आहे, चैतू तसाच आहे, फक्त दोघांचंही वय आता वाढलेलं आहे. आमचा चैतू आता थोडा मोठा झाला आहे आणि मोठ्या झालेल्या चैतूचे वेगळे प्रश्न आहेत. आता त्याचा दंग्याचा प्रकार वाढलेला आहे. त्याला वेगळ्या गोष्टी हव्याशा वाटतात आणि वेगळ्या गोष्टींचा शोध घ्यावासा वाटतो, कारण त्याचं अर्थातच वय वाढलं आहे. त्यामुळे मोठ्या चैतूच्या अनेक गमती आणि त्याच्याबरोबर मग माझा आई म्हणून त्याच्यासोबत असलेला प्रवास. आता त्या प्रवासामध्ये थोडेसे रुसवे फुसवे आहेत, थोडंसं रागवणं आहे, थोडंसं नाराजी आहे आणि भरपूर प्रेम आहे. असा तो चैत्याचा आणि माझा मोठा झाल्यानंतरचा प्रवास तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये बघायला मिळेल. याच निमित्ताने तुम्ही तुमच्या रसिक प्रेक्षकांना काय आवाहन कराल? दिवाळीच्या निमित्ताने हा सिनेमा येतोय, सुट्ट्या आहेत, खूप योग्य म्हणजे वेळ साधलेली आहे हो सिनेमा. हो. 10 नोव्हेंबरला म्हणजेच अगदी दिवाळीच्या तोंडाशी हा सिनेमा रिलीज होतोय आणि आम्हाला खरं तर अगदी योग्य वेळ वाटली ही हा सिनेमा रिलीज करण्यासाठी. कारण पहिल्या सिनेमाला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं आणि आता खूप उत्सुकता ताणली गेली आहे. सगळीकडे लोक विचारतात की दुसऱ्या भागामध्ये काय आहे, आम्हाला बघायचं आहे. एस्पेशली लहान मुलांनी या सिनेमावर खूप प्रेम केलं आणि दिवाळीला हा सिनेमा रिलीज होतोय. दिवाळीमध्ये सगळ्यांना सुट्टी असते, तर दिवाळीमध्ये चांगली पर्वणी तुम्हाला मिळावी, सगळ्या कुटुंबांनी एकत्र जाऊन काहीतरी छान बघावं, यासाठी योग्य वेळेला आम्ही नाळ 2 तुमच्यासाठी आणतोय. त्यामुळे जरूर थिएटरमध्ये जाऊन नाळ 2 बघा. चैत्य वेगवेगळ्या गोष्टी करतो, त्या कोणत्या गोष्टी आहेत? चैत्य आता मी म्हणलं तसं मोठा झाला आहे आणि त्यामुळे त्याचा दंगा सुद्धा आता वाढलेला आहे. त्याचे खेळ बदललेले आहेत. तो विटी दांडू वगैरे खेळायचा आधीच्या भागामध्ये, त्या छोट्या मुलीच्या मागे धावायचा. आता चैत्य क्रिकेट खेळतो. आता त्याची कॉम्पिटिशन तयार झाली आहे अनेक लोकांची आणि त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये. एकूण चित्रपटाचं चित्रीकरण कुठे झालंय किंवा काय? चित्रीकरण आम्ही जुन्नरच्या जवळ एका गावामध्ये केलं. त्यामुळे तिथे चित्रीकरण केलं आणि पहिल्या भागामधले तर कलाकार याच्यामध्ये आहेत, पण याशिवाय आणखीन नवीन खूप कलाकार या सिनेमामध्ये आहेत. वेगळी गाणी आहेत या सिनेमामध्ये आणखीन, आणि त्यामुळे यावेळेला आणखीन वेगळी पर्वणी तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये बघायला मिळेल. खरं म्हणजे चैत्याची सावत्राई आणि हे हळवं नातं वेगळाच सिनेमा होता आणि सगळ्या गोष्टी होत्या. भाग 2 मध्ये पण या नात्यामध्ये तसाच तो भाव आहे का? हो, तुम्हाला हळवेपणा तोच दुसऱ्या भागात बघायला मिळेल आणि नाती कधी बदलत नाहीत, नाती तीच असतात. त्यामुळे आणखीन वेगवेगळी नाती तुम्हाला चैत्याच्या आयुष्यात बघायला मिळणार आहेत. आमच्या आयुष्यातली वेगळी नाती, वेगळी माणसं आणखीन तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि मी अगदी 100% तुम्हाला सांगते की नाळ पहिल्यापेक्षा हा भाग तुम्हाला आणखीन जास्त आवडेल. त्यामुळे थिएटरमध्ये जाताना पहिल्या भागाला तुम्ही 1 रुमालाने डोळे पुसले असतील, यावेळेला 4 रुमाल सोबत न्या, कारण 4-4 रुमाला तुम्हाला यावेळेला लागणार आहेत. इतका तो हळवा आणि सुंदर नाळचा प्रवास झालेला आहे. नागराज अण्णाची भूमिका खूप वेगळी असते. यावेळेस ही तुमच्या सोबत आहेत, ते तसेच कडक आणि तीच भूमिका त्यांची आहे. त्याच्या नागराजच्या भूमिकेला अनेक पैलू आहेत. फक्त कडक आणि असा तो बाप नाही आहे, तो थोडासा हळवा बाप पण आहे. त्याचं सुद्धा त्याच्या बायकोशी पण त्याचं एक वेगळं नातं आहे. तिला सांभाळून, तिची काळजी घेऊन घर सांभाळत तो असतो. त्याचं मुलाशी एक वेगळं छान हळवं नातं आहे. म्हणजे वेळेला स्ट्रिक्ट आणि कधी कधी हळवं होऊन त्याच्यावर भरपूर प्रेम करणारा असा तो बाप आहे. तर असे अनेक पैलू तुम्हाला नागराजच्या भूमिकेमध्ये या भागात पाहायला मिळतील. याचबरोबर तुमच्यासोबत कोण कोण आहे सिनेमामध्ये आणि गाण्याबद्दल काय सांगाल का? या आमच्या आधीच्या भागामध्ये जे आम्ही लोक होतो ते सगळेजण आहोतच ह्याच्यामध्ये. म्हणजे नागराज आहे, मी आहे, श्री आहे, त्यानंतर दीप्ती आहे. पहिल्या भागामध्ये दीप्ती होती. ह्याच्या बरोबरीने आणखीन गावातले खूप नवीन ॲक्टर्स आहेत या सिनेमामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला अनेक नातेसंबंध आणखीन बघायला मिळतील या सिनेमामध्ये. गाणी थोडी वेगळ्या पद्धतीची आहेत. A.V. प्रफुल्लचंद्र ज्यांनी पहिल्या भागात म्युझिक दिलं होतं त्यांचंच म्युझिक या सिनेमात सुद्धा आहे, दुसऱ्या भागात सुद्धा आहे आणि खूप वेगळं आणि छान म्युझिक देतात ते. तर त्यांची गाणी आहेत, ते तुम्हाला 100% आवडतील. त्यानंतर अनमोल भावे म्हणून आमचा साऊंड रेकॉर्डिस्ट
आर्टिस्ट आहे, त्यांनी साऊंडचं खूप चांगलं काम केलेलं आहे. सुधाकर रेड्डी हा दिग्दर्शक या नाळचा, आणि सुधाकर एक आणखीन इंटेन्स, आणखीन इमोशनल अशी कथा यावेळेला तुम्हाला वेगळी घेऊन आला आहे. त्यामुळं पहिल्या भागाचं कंटिन्युएशन जरी असलं तरी तुम्हाला एक आणखीन नव्याने छान कथा या भागामध्ये बघायला मिळेल. प्रेक्षकांना नाळ 3 पाहायला मिळेल का? नाळ 2च्या सक्सेस नंतर ते तुमच्या हातात आहे. पहिल्या नाळामध्ये तुम्ही खूप प्रेम केलं, त्यामुळे आम्ही नाळ दुसरा भाग घेऊन आलो. दुसऱ्या भागावर असंच भरभरून प्रेम करा. तिसरा भाग नक्की घेऊन येऊ जर तुम्हाला आवडणार असेल दुसरा भाग तर. म्हणजे नाळच्या निमित्ताने प्रेक्षकांची देखील नाळ तुमची अशी जोडली गेली असं वाटतं? 100%. आणि हे खरंच आहे. म्हणजे नाळ ही फक्त रक्ताची नाळ नसते, नाळ ही हृदयाची नाळ असते, आणि त्यामुळे प्रेक्षकांशी आमची नाळ जोडली गेली आहे. पहिल्या भागात तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं की तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलं. तसंच यावेळेला आपली नाळ आणखीन घट्ट करूयात आणि दुसरा भाग आणखीन जास्त आम्ही तुमच्या समोर कष्ट घेऊन आणलेला आहे. आम्ही तुम्हाला आवडेल असा विषय आणलेला आहे. तुम्ही आम्हाला तसंच पहिल्या भागात जसं प्रेम केलं तसं भरभरून प्रेम द्या. तुमच्या आगामी भूमिका कुठल्या असतील किंवा कुठल्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला प्रेक्षकांना पाहता येणार आहे भविष्यात? मी आता नवीन आणखीन 2 प्रोजेक्ट्स करते आहे जी तुम्हाला बघायला मिळतील. वेगळी प्रोजेक्ट्स आहेत. एक वेब सिरीज करते आहे मी, ज्या वेब सिरीजचं नाव आहे IPC म्हणजे इंडियन पिनल कोड. त्याच्यामध्ये मी आणि किशोर कदम आहोत दोघंजणं. त्याच्यामध्ये मी एका पब्लिक प्रोसिक्युटरचं काम करते आहे आणि एक केस आणि त्या केसला न्याय मिळवून देणं हे काम त्याच्यामध्ये मी केलं आहे. तर ती एक नवीन वेब सिरीज तुम्हाला बघायला मिळेल. या व्यतिरिक्त एक हिस्टॉरिकल फिल्म सुरू करते आहे. आत्ता नाळ रिलीज झाल्या लगेच त्या फिल्मचं शूटिंग सुरू होईल. शिवाजी हा आपला आवडता राजा आणि महाराष्ट्राला शिवाजीचा अभिमान आहे, त्याच धर्तीवर एक हिस्टॉरिकल नवीन फिल्म आम्ही घेऊन येतोय. शिवाजी हा त्याचा विषय नाही, पण शिवाजीशी रिलेटेड असा तो हिस्टॉरिकल सिनेमा येतोय. जास्त मी रिव्हील करू शकत नाही त्या सिनेमाविषयी, पण लवकरच तो हिस्टॉरिकल सिनेमा तुम्हाला माझं बघायला मिळेल. खरं म्हणजे नागराज अण्णांचे सिनेमे किंवा तुमचे सिनेमे यामधून काहीतरी संदेश दिला जातो. पहिल्या सिनेमामध्ये हळवं नातं आणि या गोष्टी होत्या. या सिनेमामधून कुठला वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय का? संदेशपेक्षा मला असं वाटतं की नाळ पहिला सुद्धा एक अनुभव होता तुमच्यासाठी, एक इमोशनल अनुभव होता. आणि दुसऱ्या भागामध्ये सुद्धा संदेश देणं हा उद्देश नाही आहे खरं तर आमचा. तुम्हाला एका इमोशनल नात्याच्या प्रवासामधनं नेणं हा उद्देश आहे. आणि आई मुलाचं नातं आहे नाळ म्हणजे. आपण सगळे अनेक पद्धतीने नात्यांमध्ये गुंतले गेलेले असतो. प्रत्येकाशी वेगळी नाळ आपली जोडली गेलेली असते आणि ती नाळ तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यातल्या जे नातेसंबंध आहेत तसंच सिनेमातल्या नातेसंबंधांची ती नाळ तुमची जोडली जाईल. त्यामुळे तो एक हळवा अनुभव आहे असं मी म्हणेन, कुठल्याही संदेशापेक्षा. खरं म्हणजे आई वडिलांनाही एखादा मेसेज द्यायचा असतो. आत्ताची मुलं, लहान मुलं जास्त मोबाईलमध्ये खेळत आहेत. हा काही भाग याच्यामध्ये आहे किंवा अशा मुलांसाठी किंवा त्या आई वडिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? नाळमध्ये तुम्हाला मी म्हणलं तसं संदेश नाही आहे, तो एक प्रवास आहे, इमोशनल प्रवास. त्यामुळे तसा संदेश काही आम्ही देऊ इच्छित नाही. पण खरंच आजकालची मुलं मोबाईल आणि TV खूप बघतात आणि दुर्दैव वाटतं कुठेतरी, कारण त्यांच्या हातात चॉईस नसतो, त्यांना कळत नाही आणि जे मिळेल समोर ते काहीही चॉईसलेस कुठलं तरी काहीतरी व्हिडिओज बघणं हे मुलं करतात. तर आईवडिलांची मला असं वाटतं जबाबदारी ही आहे की त्याचा वेळ लिमिट करणं, एकतर की तुम्ही किती तास तुमच्या मुलाला बघायला देता. मोबाईल असेल, TV असेल किंवा आणि कुठलं माध्यम असेल, किती वेळ बघायला देता. आणि दुसरं म्हणजे काय बघता हे त्यांना सांगणं फार गरजेचं आहे. मला असं फार अगदी अभिमानाने सांगावंसं वाटतं की नाळसारखा सिनेमा हा सगळ्यांसाठीचा सिनेमा आहे. मुलांना तो सिनेमा आवर्जून दाखवा. मुलांना त्या सिनेमातून नक्कीच एक चांगला अनुभव बघायला मिळेल. कुठंतरी काहीतरी उगाच फालतू एंटरटेनमेंट आणि कुठंतरी काहीतरी नुसतंच मुलांनी जे बघू नये असा कंटेंट त्याच्यामध्ये काही नाही. आणि अशा पद्धतीचे सिनेमे खरंच मुलांना बघायला पालकांनी एनकरेज करायला पाहिजे असं मला वाटतं.